नमस्कार, मी रोहिणी दिंडे. आज आपण थर्ड टॉपिक बायोलॉजीचा इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन यातला एक पॉइंट बघायचा आहे, तो म्हणजेच मेंडेलिव्हज लॉ ऑफ इनहेरिटन्स. तर टोटल बघा, मेंडेलिव्हज लॉ ऑफ इनहेरिटन्स, टोटल लॉ ऑफ इनहेरिटन्स 3 आहेत. तर आपण वन बाय वन ते लॉज बघूयात. ठीक आहे. तर आता बघा, पहिला लॉ ऑफ डॉमिनन्स किंवाच त्याचं नाव आहे फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स. ठीक आहे. तर आता हा फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हणजेच लॉ ऑफ डॉमिनन्स नेमका काय सांगतोय हा पहिला बघूयात. ठीक आहे. तर आता बघा, हा जो काही लॉ आहे त्याचं स्टेटमेंट काय होतंय, तर इन अ क्रॉस बिटवीन टू ऑर्गॅनिझम, बघा क्रॉस बिटवीन टू ऑर्गॅनिझम प्युअर फॉर एनी पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, द कॅरेक्टर दॅट appears in F1 generation is called dominant and other which is suppressed is called as recessive. ठीक आहे. आता हे स्टेटमेंट नेमकं काय सांगते, तर बघा आपण जे काही मोनोहायब्रिड क्रॉस वगैरे आपण बघितला, या मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये आपण ज्यावेळी दोन जे काही पॅरेंट्स असतात यांच्यामध्ये जे काही कसे असतात ते प्युअर पॅरेंट्स असतात, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. ठीक आहे. म्हणजे अपोजिट. फॉर एक्झाम्पल आपण याचं बघणारच आहोत. म्हणजे टॉल असतोय, त्याचा कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आपण काय घेतो, डॉर्फ. ठीक आहे. तर ज्यावेळी यांचा F1 जनरेशन मध्ये आपण क्रॉस घेतो, तर त्या क्रॉसला बघा आपण नाव काय दिलेलं, हायब्रिड टॉल वगैरे आपण असं नाव देतोय. बरोबर. याचा अर्थ लक्षात घ्या, त्याला आपण काय म्हणतो, डॉमिनंट. जे काय F1 जनरेशन मध्ये आपल्याला जो मिळतोय त्याला आपण डॉमिनंट म्हणतोय. ठीक आहे. आणि त्यातलं मात्र एक कॅरेक्टर जे आपण काय नॉट एक्सप्रेस, तिथं एक्सप्रेस होत नाही. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, रिसेसिव्ह म्हणतो. ज्यावेळी आपण याचा आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत त्यावेळी तुम्हाला हे समजेलच. ठीक आहे. तर आता बघा, हा युनिव्हर्सली नॉट ऍप्लिकेबल आहे. हा जो फर्स्ट लॉ आहे युनिव्हर्सली नॉट ऍप्लिकेबल आहे, हे एवढं लक्षात ठेवा. त्याचबरोबर बघा, लॉ ऑफ सेग्रिगेशन सेकंड बघायचं आहे आपल्याला, और सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स. आता हा सेकंड लॉ सुद्धा काय सांगतोय, आणि हा सुद्धा मोनोहायब्रिडलाच ऍप्लिकेबल आहे. मग ह्याच्यामध्ये बघा, ह्याचं स्टेटमेंट काय, तर मेंबर्स ऑफ ॲलेलिक पेअर इन द हायब्रिड रिमेन्स टुगेदर विदाउट मिक्सिंग विथ इच अदर अँड सेपरेट ऑर सेग्रिगेट. म्हणजे सेग्रिगेटचा अर्थ लक्षात घ्या, सेपरेट ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन. ठीक आहे. आता हे जे काय आहे, सेपरेशन होतं याच्यामध्ये, ज्यावेळी गॅमेट्स फॉर्म होतात त्यावेळी काय होतं बघा, ऑल सेक्झुअली रिप्रोड्युसिंग हायर ऑर्गॅनिक्स आर डायप्लॉइड. तर आधी काय असतोय, डायप्लॉइड असतोय. सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये जे काही हायर ऑर्गॅनिझम असतात हे आधी डायप्लॉइड असतात, आणि ज्यावेळी गॅमेट फॉर्म होतो त्यावेळी ते काय होतात, हॅप्लॉइड होतात. डायप्लॉइड म्हणजे तुम्हाला माहिती आहे सेट ऑफ 2 क्रोमोझोम, आणि हॅप्लॉइड म्हणजे काय, सिंगल क्रोमोझोम. ठीक आहे. मग हे दोन जे काही आपण लॉ आहेत बघा, कुठला लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स, अँड लॉ ऑफ सिग्रिगेशन म्हणजेच काय आहे, सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स. हे दोन्ही जे काही लॉ आहेत हे ऍप्लिकेबल जे काय आहेत मोनोहायब्रिड क्रॉसलाच होतात. आणि हा जो काय पहिला आहे, हा पहिला लॉ युनिव्हर्सली नॉट ऍप्लिकेबल आहे, मात्र हा सेकंड लॉ युनिव्हर्सली ऍप्लिकेबल आहे. तर ह्या दोन्हींचं, हे जे काही दोन लॉ आहेत या दोन्ही लॉचं कंबाईन मध्ये आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत, कारण की का, हे दोन्ही सुद्धा मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. बघा, आपण काय करायचंय, जो फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स आणि सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स हा जो काय आहे हा आपण मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये बघतो, तर त्याच्यासाठी आपण एक मोनोहायब्रिड क्रॉसचं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. बघा, आता फिनोटाईप घेतलाय मी, टॉल आणि डॉर्फ घेतलाय. ठीक आहे. यांच्यामध्ये आपल्याला क्रॉस बघायचा आहे. मग आता बघा, जिनोटाईप त्याचा काय होणार, याचा कॅपिटल टी का, हा डॉमिनंट आहे, आणि ह्याचा स्मॉल टी हा काय आहे, रेसेसिव्ह. म्हणजे हा लक्षात घ्या प्रभावी, आणि हा काय झाला, अप्रभावी. आता ह्याचे आपण गॅमेट्स फॉर्म करतो. आता दोन्ही एकसारखे आहेत, म्हणजे याच्यातला कुठलाही एक आला बाहेर तरी सुद्धा चालतोय. हा गॅमेट फॉर्म केला, आणि याच्यातला हा एक गॅमेट फॉर्म होतोय. बरोबर. आता यांच्या दोन्हींचं काय होतंय, F1 जनरेशनसाठी ह्या दोन्ही गॅमेट्सची काय होते, हेल्प होते, म्हणजे मिक्सिंग ऑफ गॅमेट होते. आणि त्यावेळी तुम्हाला काय मिळतो, इथं टी आणि हा अशा पद्धतीने कॅपिटल टी आणि स्मॉल टी. मग आता ह्याला आपण काय म्हटलेलं बघा, आता हे जे आपल्याला मिळतंय त्याला आपण हायब्रिड टॉल म्हटलं. ठीक आहे. याला आपण काय म्हटलं, तर
हायब्रिड टॉल म्हटलं. आता फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स काय सांगतोय तुम्हाला की हे जे काही कॅरेक्टर F1 जनरेशन मध्ये तुम्हाला मिळालं हे डॉमिनंट म्हणतोय ह्याला. आता टॉल म्हणजेच काय झाला आपला डॉमिनंट झाला बरोबर. याच्यामध्ये कॅरेक्टर नॉट एक्सप्रेस, याच्यामध्ये कॅरेक्टर एक्सप्रेस होत नाही. कोणतं तर डॉर्फ हे एक्सप्रेस होत नाही. याच्यामध्ये भले स्मॉल टी दिसलं, एक कॅपिटल टी असल्यामुळे याला आपण हायब्रिड टॉल म्हणतो. म्हणजे हे जे काही F1 जनरेशन आहे हे कुणाला रिप्रेझेंट करते किंवा एक्सप्रेस करते डॉमिनंटला बरोबर. आणि नॉट एक्सप्रेस कुणाला करते तर रेसेसिव्हला. ठीक आहे. आणि हाच आपला फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स इथपर्यंत इथे एक्सप्लेन होतोय. म्हणजे इथपर्यंत काय झाला आपला फर्स्ट लॉ रिप्रेझेंट झाला आपला इनहेरिटन्सचा. आता याच्या पुढे बघा आपण काय करतोय सेल्फिंग करतोय. सेल्फिंग करतोय म्हणजेच काय हे जे काय आलेलं आहे बघा टी आणि हा टी हा एक आपण काय करतोय फिमेल साठी समजा घेतलाय आणि हा काय घेतलाय समजा मेल साठी बरोबर. आता परत काय करतोय याचे पुन्हा गॅमेट्स फॉर्म करतोय बरोबर का F2 जनरेशन साठी. मग याचे गॅमेट फॉर्म करताना बघा काय होणार आहे याचा काय होणार टी आणि हा काय झाला असा टी. या कंडिशन मध्ये कसं होतं दोन्ही सेम होते त्यामुळे यातलं मी एक सिलेक्ट केला. पण याच्यामध्ये हे दोन्ही डिफरंट आहेत त्यामुळे गॅमेट्स फॉर्म होताना हा वेगळा आणि हा वेगळा झाला. सिमिलरली याचा हा टी आणि हा काय झाला हा टी. ठीक आहे. म्हणजेच काय बघा सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हणजेच काय तर लॉ ऑफ सेग्रिगेशन. सेग्रिगेशन म्हणजेच काय सेपरेट. मग आपण तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं काय सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये आधी काय असतोय डायप्लॉइड असतोय बरोबर. आणि गॅमेट फॉर्मेशन मध्ये तो काय झाला हॅप्लॉइड झाला. काय झाला हा हॅप्लॉइड. आणि हा इथं आपणाला जो काय सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हणजे लॉ ऑफ सेग्रिगेशन हा जो काय आहे हा लॉ आपल्याला इथं क्लिअर होतोय. ठीक आहे. परत एकदा बघा मी एक्झाम्पल मोनोहायब्रिड क्रॉसचं घेतलेलं आहे. फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ जो काय इनहेरिटन्स आहे हा मोनोहायब्रिड अप्लाय होतो ह्याच्यामध्ये. तर आपण एक्झाम्पल टॉल आणि डॉर्प घेतलं या पद्धतीनं रिप्रेझेंट केलं. आपणाला इथं F1 जनरेशन मध्ये हायब्रिड टॉल मिळतोय. हायब्रिड टॉल म्हटलंय मी ह्याला डॉर्प आपण कधी म्हणत नाही का तर हा जो काय आहे हायब्रिड टॉल हा डॉमिनंटचं जे काही रिप्रेझेंटेशन करतोय कॅरेक्टर एक्सप्रेस कुणाचं करतोय डॉमिनंट करतोय. आणि तिथं नॉट एक्सप्रेस कोण होतोय रिसेसिव्ह होतोय. इथं आपला फर्स्ट लॉ एक्सप्लेन झाला. सेकंड लॉ मध्ये काय सेल्फिंग वगैरे केल्यानंतर म्हणजे यातला एक मेल गॅमेट मेल साठी झालं आणि हे फिमेल साठी झालं. पुन्हा आपण काय करतोय याचे काय करतोय गॅमेट फॉर्म करतोय. आणि गॅमेट फॉर्म जे काही केलेले आहे हे गॅमेट फॉर्म आपल्याला कशामध्ये दिसतात बघा हे डायप्लॉइड आहेत आणि डायप्लॉइडच्या नंतर काय होतं इथं हॅप्लॉइड तयार होतात. म्हणजे इथं डायप्लॉइडचं काय झालं आपल्याला हायप्लॉइड तयार झालं. म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं की सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये पहिल्यांदा जो डायप्लॉइड असतोय तो नंतर काय झाला हॅप्लॉइड झाला. म्हणजेच काय झालं या पद्धतीनं सेपरेट झालेलं आहे. गॅमेट फॉर्मेशनच्या वेळी हे जे काय आहेत सेपरेट झालेत. म्हणजे डायप्लॉइडचं काय झालं हॅप्लॉइड झालं. म्हणजेच काय याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे हे जे काही गॅमेट्स आहेत वगैरे मिक्सिंग होत नाहीत. हा जो काय आहे तो आपला काय झाला सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हणजे लॉ ऑफ सेग्रिगेशन. सेग्रिगेशन म्हणजेच काय झालं सेपरेट झालेलं आहे. तर आपण काय करूया आता थर्ड लॉ बघूयात. ठीक आहे. आपण काय करूया आता थर्ड लॉ बघूया लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट और त्याला आपण काय म्हणतोय थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स. आता हा थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स ऑन द बेसिस ऑफ डायहायब्रिड कशावरती डिपेंड आहे तर डायहायब्रिड वरती डिपेंड आहे. तर आता हा लॉ काय सांगतोय बघा वेन हायब्रिड पॉसेसिंग 2 or more pair of contrasting factor form gametes and the factor in each pair segregate independently on the other pair. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं हे स्टेटमेंट जे काय आहे ते नेमकं काय सांगतंय बघा ज्यावेळी तुम्ही डायहायब्रिड क्रॉस आता प्रिव्हियस लेक्चरला आपण काय केलंय ऍज इट इज बघा डायहायब्रिड क्रॉसचं आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे. आता हा जो काही लॉ आहे फर्स्ट लॉ सेकंड लॉ थर्ड लॉ ठीक आहे. तर हा तुम्हाला सेपरेट ज्यावेळी फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ विचारतील त्यावेळी तुम्ही मोनोहायब्रिडचं एक एक्झाम्पल घेऊन तो लॉ एक्सप्लेन करा तुम्ही. ज्यावेळी तुम्हाला हा थर्ड लॉ विचारतील 2014ला हा लॉ विचारला होता. ठीक आहे. तर त्यावेळी तुम्ही काय करा हे स्टेटमेंट लिहून झाल्यानंतर तुम्ही डायहायब्रिड जे काही क्रॉस आपण बघितलेलं त्याचं तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकताय. तर तुम्ही ते एक्झाम्पल जे काही आपण बघितलेलं बघा ते कम्प्लिटली व्यवस्थित बघा. आपण त्याच्यामध्ये जे काही घेतलेलं जो पॅरेंटल आपण घेतलेला
कॉम्बिनेशन, पॅरेंट जो काय पहिलं पी जनरेशन म्हणून घेतलेला तो आणि जे आपल्याला नंतर जे काही भेटतात, ठीक आहे, हे कम्प्लिटली जे काय आहेत इंडिपेंडंट आहेत, हे आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला फिनोटायपिक रेशो बघा 9:3:3:1 मिळालेला, बरोबर. आता तुम्हाला जर समजा डायहायब्रिडचं ते एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित बघितल्यानंतर तुम्हाला समजेल हे 9 कशासाठी आलेलं. ज्यावेळी बघा दोन्ही सुद्धा आपण घेतलेलं बघा येलो आणि राऊंडचं एक्झाम्पल घेतलेलं, तर दोन्ही सुद्धा डॉमिनंट त्याच्यामध्ये असतात, ठीक आहे. म्हणजे आपण बघा सगळीकडे शोधलेलं वाय वाय आणि आर आर असा कुठे भेटतोय, ठीक आहे. दोन्ही सुद्धा डॉमिनंट वाले हे घेतलेलं. हे 9 आलेले आपले. 3 कसे आलेले, एक डॉमिनंट होता आणि एक रेसिसिव्ह होता. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं असेल वाय वाय आर आर, म्हणजे बघा एक डॉमिनंट आणि दुसरा काय रेसिसिव्ह असले आपण शोधलेले, ठीक आहे. मग अशा वेळी लक्षात घ्या, पण आपण जरी समजा दोन्ही हे काय झाले म्हणायचे रेसिसिव्ह झाले आणि ह्याच्यातला एक जरी असा कॅपिटल आर असेल तर त्याला आपण काय कन्सिडर करतोय, डॉमिनंट करतोय, बरोबर. आणि जो काय आहे हा 3 म्हणजेच काय घेतलेला, जो काय आहे इथं जर समजा पहिला डॉमिनंट आणि दुसरा आपण रेसिसिव्ह शोधला, तर या पद्धतीने थर्ड हा जो काय आकडा आपल्याला मिळालेला हा कशावरून मिळालेला, एक रेसिसिव्ह आणि एक डॉमिनंट, ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला 3 मिळालेले आणि लास्टचा दोन्ही सुद्धा रेसेसिव्ह म्हणजेच वाय वाय आर आर या पद्धतीने आपल्याला दोन्ही सुद्धा रेसेसिव्ह मिळालेले, ठीक आहे. हा जो काही 9:3:3:1 हा जो काही रेशो आहे हे मेंडेल सायंटिस्टने काय सांगितलं की त्यानं ऑब्झर्वेशन केलं, त्याने कुणाचंही आपण आता बघा काय केलेलं येलो आणि राऊंड घेतलेला, बरोबर. हे ज्यावेळी आपण एक्सप्लेन केलं तो जो काही क्रॉस बघितला, हा क्रॉस बघितल्यानंतर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही क्रॉससाठी बघितला, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं बघा टॉल आणि राऊंड साठी बघा, तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला जो काही रेशो म्हणजे डायहायब्रिड फिनोटाइप रेशो हा सगळ्यासाठीच 9:3:3:1 हाच मिळतोय, हे मेंडेल्सनं सांगितलेलं आहे. आणि हे सगळं जे काय आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट मध्ये येतंय. म्हणजेच बघा काय आपण पहिला जो काही लॉ आहे बघा फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स, तो कशावरती बघितलेला, तर तो मोनोहायब्रिड क्रॉस वरती बघितला. सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स तो सुद्धा मोनोहायब्रिड वरती बघितला. आणि हा जो काही थर्ड लॉ जो काय आहे तो डायहायब्रिड वरती आहे, हे एवढं लक्षात ठेवा. डायहायब्रिडला जे काय आपण कुठले एक्झाम्पल घेतले ते तुम्ही एक्सप्लेन केलात, हे स्टेटमेंट लिहून ते एक्झाम्पल एक्सप्लेन केल्यानंतर फिनोटायपिक रेशो लिहायला विसरू नका. 9:3:3:1 कोणते एक्झाम्पल जरी घेतलं तरी तुम्हाला फिनोटायपिक रेशो 9:3:3:1च मिळणार. 9 रिप्रेझेंट काय करते, बोथ आर डॉमिनंट. हा काय करतोय 1 डॉमिनंट 1 रेसेसिव्ह, बरोबर. आणि हा काय करतोय सेम त्याच पद्धतीनं, म्हणजे समजा एक रेसेसिव्ह एक डॉमिनंट, ठीक आहे, आणि बोथ आर रेसेसिव्ह. या पद्धतीने ते तुम्ही जे काही डायहायब्रिड प्रिव्हियस लेक्चरला एक्झाम्पल बघितले कंपल्सरी पुन्हा एकदा तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुम्हाला हा जो काय आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट हा तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. आणि ह्याच्यामध्ये एक महत्वाचं काय आहे, हा जो काय आहे टोटली इंडिपेंडंट ऑफ देअर पॅरेंटल कॉम्बिनेशन. जे सुरुवातीला पॅरेंटल कॉम्बिनेशन घेतलेलं होतं त्याच्यापेक्षा हे जे काही कॉम्बिनेशन तुम्हाला मिळतात हे टोटली काय असतात, वेगळे मिळतात. म्हणजे स्टार्टिंगला आपण बघा कुठलं कॉम्बिनेशन त्या ह्याच्यामध्ये घेतलेलं वाय वाय आर आर, पुन्हा हे वाय वाय आर आर, हे पॅरेंटल कॉम्बिनेशन घेतलेलं. नंतर मिळताना तुम्हाला कम्प्लिटली काय मिळतात किंवा ह्याच्यापासून आपण काय केलं परत ह्याचे गॅमेट्स वगैरे फॉर्म केले आणि त्याच्यापासून आपल्याला जे काही मिळतात हा रेशो कम्प्लिटली काय होतो, टोटली इंडिपेंडंट मिळतो, ठीक आहे. अशा पद्धतीनं बघा. आणि सगळ्यात महत्वाचा हा अतिशय छोटा पॉईंट तुम्हाला बुकमध्ये दिलेला आहे बघा. तुम्ही यामध्ये कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवा. फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स मोनोहायब्रिड वरती तो F1 जनरेशन जे काय आपल्याला मिळतं याच्यामध्ये आपण डॉमिनंट एक्सप्रेस होतो, रेसेसिव्ह नॉट एक्सप्रेस होतो, इथपर्यंत तो फर्स्ट लॉ होता. सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स जो काय सेग्रिगेशन म्हणजे सेपरेट, जिथं जो डायप्लॉइड आहे आपल्याला तो हॅप्लॉइड फॉर्म मध्ये मिळतो, तेवढीच कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. आणि हा तुमचा लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट हा डायहायब्रिडला लागू होतो. त्याचं व्यवस्थित स्टेटमेंट तुम्ही पाठ करा आणि तो तुम्ही जे काही आहे एक्झाम्पल ते लक्षात ठेवा. थँक्यू. असेच आणखी शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं अनुश्री क्लासेस या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करा, म्हणजे तुम्हाला विविध शैक्षणिक व्हिडिओ यांचं नोटिफिकेशन आपलं आमच्या यूट्यूब पेजवरती पाहायला मिळेल.